गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळी वाजलेत 6:30 वाजलेलेत. मध्येच फोन आला बहिणीचा. तर हे बघा, मी इथे तयार झाली, रेडी झालेली आहे. आज बारशाला जायचं आहे. माझ्या भावाच्या नातीचं बारसं आहे, तर बारशाला जायचं म्हणून मी इथं रेडी झाली आहे. आणि इकडे बघा, सकाळपासून बसलेली आहे, अजिबात हालत नाही. नुसतं इकडून इकडं बघायचं. गंधा लावली का टिकली लावली. तर मी इकडे रेडी झाली. आणि बहिणीचं बघा, आता कामाला गेली, ती नेमकं कामाला गेलेली आहे. हिचं काय काम संपतच नाही. कुलूप लावायची. कुठं कुलूप लावलं का? यांची इतकी घाई असती कुलूप लावायची, बापरे. चला, यांना गाडी काढायची आहे. चला आता किती बघा, बाहेरचं लाईट पण लावून ठेव. मावशीबाई गेलेले आहेत, आमच्या आईला सांभाळणारे मावशीबाई गेले आहेत. आम्ही तयार होऊन बसलेलो आहेत. माझी बहीण येईल आता, कधी येते बघू ना. 10-15 मिनटं म्हणली आहे. आणि तिकडे कार्यक्रम आहे 6:30 ते 8:30. आता बघू, आता ती आली की लगेच 6:30 म्हणजे 6:30ला चालू होत नाही कार्यक्रम, 7 तरी होतातच. एकदा आवरून बसले. एक तर इतकं गरम होतं आहे, बापरे, भयंकर गरम होते. चला, आली बघा माझी बहीण. आता आवरती आहे. तुझी साडी माझ्याकडे घेतलेली बघ, ती पिशवी घेतली आहे, म्हणजे त्याच पिशवीत मी. आणि फक्त मला ते ओटीचं सामान दे ग, 2 पुड्या. फक्त 8:30 पर्यंत वाले. मग 7:30 ते 2 वाजता असेल, त्यामुळे जेवण असेल याची गॅरंटी नाहीये. जाऊ दे, बघूया, आपण जाऊन तरी देऊन येऊया का. साडी नेस की हे नको, जाऊ दे. 7:15 अजून परत उशीर होते. तुझं घड्याळ पुढे की 10 मिनिटं. नको, उशीर होते अजून परत. बरं घालतोय मग काय तर घालू दे, जाऊ दे. काय नाही, साडी पडदिशी ड्रेस जेवढे वेळ 5 मिनिटं तू साडी नेसशील. अजून तायडीचं पण आवरायचं होतं. तायडीचं पण आवरायचंच होतं अजून, सुनीताचं. तिनं काय 2 मिनिटात गुंडाळून येते तिथल्या तिथं. चालेल, जाऊ दे, घाल, जाऊ दे, ड्रेस घाल. बहिणीने घातलेला ड्रेस. हा, तोंड धुवायचं की तुला? धुवून येतं तोंड धुवायचं असेल. आता निघालो फायनली बाबा. 7:15 झालेत. 8:30 पर्यंत टायमिंग दिलेला आहे. बघू, पोचतो लगेच, देऊन लगेच निघता येईल. गाडीमध्ये बसले, बाहेर गाडी आहे थांबलेली ओटीचं. हां, चला आता निघालो फायनली आम्ही. आता बघा, असू दे, जेवण असू दे ना, तर असू दे, तिथे एकदाची जाऊन ना बोजा शिवून यायचा. आहेर आपण घेतलेला देऊन टाकायचा, म्हणजे प्रश्नच मिटला. कोण आले म्हणा किंवा नाही आले म्हणायला नको, हो की नाही. तुम्हाला माहिती आहे का कुठे येते कार्यालय? त्यांना मी सांगते की त्यांना बरं सगळं माहिती आहे. ते काय फार लांब आहे काय? जवळ तर आहे. तायडी म्हणली तुम्ही 5 मिनिटात पोचताल म्हणे. अजून माझं आवरायचंय. गरमीमध्ये नेसले कसे तरी. मग काय. हे बघा, आम्ही इथे हॉलवर पोचलो आम्ही. आणि अजून काहीच झालेलं नव्हतं. आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झालेला आहे. 7:45 झाले होते तरी इथे पोचायला. तर अजून काहीच तयारी नाही. हे बघा, आम्ही बहिणी, माझी बहीण बसलो इकडे. आणि हे बघा, हे रुखवतच म्हणतात त्याला, बाळाचं रुखवत. हे सगळं बाळाचे कपडे ते लावलेले आहे डेकोरेशनसाठी.
गडबड बारशाला उभी. मग काय हां किती वेळ नाही? एक महिना 9 दिवस झालेले. एक महिना सव्वा महिना नाही अजून एवढा ना त्याला हे करायला किती हां तिघी बहिणी बसतात आम्ही इथे. हे बघा आम्ही इकडं वाट बघत बसलो कधी येते बाळंतीणबाई बाहेर. शेवटी आली बघा बघा. हे पहा बाळाला घेऊन आलेली आहे ती. एवढं नाजूक बाळ आहे. 1 महिना 9 दिवसाचंच बाळ आहे. आणि ही माझी वहिनी हे बघा हे घेऊन चालली बाळाला वरती. मागे बघा ही मागे माझ्या भावाची मुलगी आहे. फायनली आता बारसं सुरू झालेलं आहे. तरी बारसं चालू व्हायला 8:30 वाजत आलेले बघ जवळ 8:30च. डेकोरेशन छान केलेलं आहे. होऊ द्यायची ग कमीत कमी कसं आहे त्याच्यात त्याला केस बीस भरपूर आहेत पण तिला हो की नाही. जावळ चांगलं आहे. अगं पण ते हे करतात ना आता गोविंद घ्या गोपाल घ्या कुठे गेले ते. हां बाबा गेल्यावर आलो तिकडे. हो का. हो बाबा गेल्यावर हो बघा ही माझी भाऊज आहे. हे बघा बारसं किती वेळ लावतात. माझी बहीण म्हणत होती एवढ्या वेळामध्ये 3 बारसे झाले असते अजून. आणि त्यांची पद्धत तिकडची पद्धत वेगळी. आता कोणाच्या पद्धतीने करतात कोणाच ठाऊक. कारण लव्ह मॅरेज आहे हे. तर आता कोणाची पद्धत करतात काय कोणाच ठाऊक. 8:30 वाजून गेले. आणि माझ्या बहिणीला मोठ्या बहिणीला पण जायचं होतं घरी. का तर तिला घरी भाऊजींना तिची मुलं पण आहेत घरी. तर तिची पण घरी जायची धडपड चालू होती. 8:30 वाजून गेले. शेवटी आम्ही म्हटलो की आम्हाला पण घरी जायचं आहे. कारण का आईला पण घरी सोडून आई एकटीच होती. हे बघा माझा इकडे बघा माझा इथं भावाचा मुलगा आलेला आहे. हात केले ते बघा हात केलेला. आणि इकडं माझी भाऊजाई आलेली आहे. बघा ही भाऊजाई बघा चष्मेवाली दिसली का. ही भाऊजाई बघा भाऊजाई थोडा बसायला चला. सक्की भाऊजाई आमची सक्की भाऊजाई सक्की भाऊजाई आली म्हणलं. जरा स्पीकर हे कुठे गेले ते. माझ्या भाऊजाईला आनंद झाला मी गेल्यानंतर. म्हणजे तिला वाटलं की एवढं तुम्ही पुण्यावरनं येताल असं वाटलं नाही म्हणे मला. पण तुम्ही आलात. मी म्हटलं आईला भेटायला पण आलो आहे आणि तसंच तुमचं बारसं दोन्ही होऊन जाईल म्हणून आलेली आहे. खूप दिवस झाले आईला पण भेटायला यायचं होतं. तिला पण आनंद झाला. चला इकडे कार्यक्रम पण चालू झाला आहे बघा. गोविंद घ्या गोपाळ घ्या चालू झाला. आणि नंतर मग आता ह्याच्यानंतर बघा पाळणा म्हटलेत काही काही लोकांनी. माझी भाऊजाई
सख्खी भाऊज आहे तिने पण पाळणा म्हटलेला आहे आणि काही ओळखीचे आहेत त्यांनी पण म्हटलेलं आहे. आणि फायनली कार्यक्रम हे चालू झाले कार्यक्रम मेन म्हणजे. आणि मग माझी मोठी बहीण म्हटली चला मी एवढं झाले की 5-10 मिनटात निघतेच आहे म्हणून मग आम्ही पण म्हटलं चला आम्ही पण निघणार आहे. पण म्हटलं आपण 2 घास आता एवढ्या आलो लांब तर 2 घास खाऊन जाऊया. त्यांचा आग्रह पण होता वहिनीचा म्हणून एवढे 2 गाणी होऊ दिली. त्यांच्यात फार असते ग बाई. शॉर्ट पण मस्त बघा. ह्याची बायको दिलीपची बायको ना, दिलीपची बायको गाणं म्हणते ना. दिलीप कुठं आलं आहे का? दिलीपची बायको पुण्याला प्रभाकर बोलण्याला वगैरे येत होतं ना. माझी बहिणी बोल सख्खी बहिणी गाणं म्हणते. बघा आम्हाला घरी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिघं पण जेवायला बसलो आणि आग्रह होता त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला आता जेवण करूनच जावं. आणि आई घरी एकटीच होती त्याच्यामुळे आम्ही लवकर जेवतो. चला आज भेटूया अशा नवीन एका ब्लॉग